जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव ज्याला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने, प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. एकदा ना पेरी डॉग बेबीला वाचवतो. ते ऐक ना. अरे हो ऐकते, बोल बोल. पेरी माऊस गुड होता. हो. एकदा ना कॅट त्याच्या मागे लागली. मोठी काय? हा मोठी वाली. मग पेरी पळत सुटला. छोटा आहे ना तो. हो. मग त्याला समोर एक दरवाजा दिसला. त्याने तो दरवाजा उघडला आणि मग त्याला समोर स्केच दिसले. स्केच? हो. आणि मग त्यांनी ते स्केच घातले आणि झूम 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 झूम. बरोबर ये इकडे. पळत सुटतो. मग कॅट पण दमून गेली. मग पेरी माऊस पटकन धावला आणि एका कोपऱ्यात जाऊन लपला आणि मग वाचला. बरोबर. आई मला पण पेरी सारखे स्केच हवेत. मी पण मग बेबी डकला वाचवणार. शाणं माझं बाळ ते सगळ्यांना मदत करणार. ए पार तू काय होणार रे मोठेपणी? मी बाबांसारखा कार ड्रायव्हर हो. नाही नको. मग मी सुपर हिरो होतो. मग मी पण स्केच घालणार आणि झूम 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 पळत सुटणार. आई घेशील ना मला स्केच? अरे पण आधीच आमच्या पारचे पाय घरात टिकत नाही. त्यात पायाला चाक लागली की बघायलाच नको. मग पार तमका झुम झुम, कधी आकाशात, कधी जमिनीवर, कधी झाडावर, कधी मित्रांकडे खेळायला. कुठे कुठे पळणार तू? अरे तुला खेळायला जायचं होतं ना मित्रांबरोबर? हो. मग चल बसला गप्पा मारत जा. पळ. हळू सावकाश. आई मला नवीन बॅट हवी आहे. घेऊ वा बाळा आपण. कधी पण किती दिवस झाले. अरे तुझ्या वाढदिवसाला घ्यायची ठरलंय ना आपलं, मग तेव्हा घेऊ ना आपण. चालेल. जा आता खेळायला. सावकाश. आय डोंट अंडरस्टँड. अगं स्मिता आता काय झालंय? राजेश, आपण यशला किती टॉयज आणतो ना, आणि गेले कित्येक महिन्यात त्यांनी बऱ्याच टॉयजला हात पण लावला नाहीये. आता हे बघ, हे एकदा वापरलं आणि असंच ठेवून दिलं. ही मस्ट हॅव फॉरगॉटन अबाउट दीज. डोंट लाफ राजेश. आजकालच्या मुलांसाठी किती इझी आहे ना सगळं. मम्मा डॅडा असतातच द्यायला. आपण फक्त डिमांड करायची की सगळं समोर असं हजर होतं. अगं स्मिता, त्यात त्यांचा काय दोष आहे? आपल्या आई वडिलांच्या हातात पैसे नसायचे. खेळणं तुटलं तर रडणाऱ्या मुलाला समजवणं तर दूरच, 2 धपाटे द्यायचे, पण नंतर लाडही करायचे. पण यू नो व्हॉट, त्यांची काहीच चूक नव्हती. काय आहे ना, घरात कमवणारा एक आणि खाणारी 10 तोंड. एनिवे, तू ते सगळं सॉर्ट आउट करून ठेव. मी बघतो ते सगळे खेळणी. मला सिरियसली कळत नाही काय करू या सगळ्याचं. अरे करायचं काय, यायचं म्हणजे काय? ज्या मुलांकडे अशी खेळणी नाही आहेत ना, त्यांना आपण देऊया ना. तू एक काम कर, तू हे सगळी खेळणी ना बॅगेत भरून ठेव. मी देईन कोणाला तरी. मीराताई, ही खेळणी द्या तुमच्या मुलाला. आमचा यश आजकाल अजिबातच खेळत नाही यांच्याबरोबर. नको वहिनी,
अहो घ्या, आवडतील तुमच्या मुलाला, खुश होईल तो, घ्या. अहो खूप खुश होईल तो खेळणी पाहून, पण माफ करा, मला नाही शक्य खेळणी घेणं. मीराताई, खूप महागातली खेळणी मी स्वतःहून देते तुम्हाला, घ्या ना. वहिनी अहो वाईट वाटून घेऊ नका, पण आम्हाला जमतील तशी खेळणी घेतो आम्ही आमच्या मुलाला. मीराताई, तुमच्या 2-3 महिन्याच्या पगाराच्या किमतीचं एक खेळणं आहे. ह्यातलं एखादं खेळणं सुद्धा विकत घेणं परवडणार आहे तुम्हाला? नाही परवडणार. नाही ना, मग घ्या ना. वहिनी अहो, दुसऱ्याने वापरलेलं कुठलंही खेळणं किंवा वस्तू आमच्या पार्थला द्यायचं नाही असं ठरवलंय मी आणि माझ्या नवऱ्यानं. माफ करा, मी नाही घेऊ शकत. सॉरी. मीरा, हे मीरा, मीरा, हे काय झालं? काही नाही हो, पार्थला एकट्याला सोडून कामावर जायला खूप जीवावर येतं माझ्या. हे बघ, पार्थनं खूप शिकावं, शिकून मोठं व्हावं, मोठं होऊन चांगली नोकरी करावी, म्हणून तर आपण मेहनत करतोय ना. आणि पार्थ म्हणतोय की मी मोठा होऊन बाबांसारखी गाडी चालवणार. अगं लहान आहे का तू, त्याला काय कळतंय? बरं, मी निघतो, कारण सकाळी ऑनलाईन असलो ना की जास्ती भाडे मिळतात. हं? बरं, या. डबा घेतला का? हा काय आहे ना. आणि हो, हा? तुला ड्रॉप करू का? हो चालेल की, मी 2 मिनिटात आले, थांबा. बरं बरं, अच्छा ये लवकर या. हो, आले. वाट बघतोय. बरं मॅडम, कुठे ड्रॉप करू तुम्हाला? कर्णिक निवास. बरं मॅडम. अहो एसी कशाला लावताय? उगाच गॅसचा खर्च. आणि इतकं काही गरम होत नाही, मी खिडकी उघडते हवं तर. अगं प्रत्येक ठिकाणी काटकसर करून कसं चालेल? एसी आपल्यासाठी नाही लावलाय, कस्टमर साठी लावलाय. आणि गाडी जेव्हा मी कंपनीला लावली ना, तेव्हा कंपनीने स्पष्ट सांगितलं की गाडी एकदम चकाचक ठेवायची, एकही राईड चुकवायची नाही, आणि कस्टमर सोबत नम्रपणे वागायचं, जसं मी आता तुझ्यासोबत वागलो ना तसं. हो. आणि कस्टमरची कंप्लेंट येता कामा नये असं. वा, म्हणजे गाडीचे हप्ते मेंटेनन्स भरताना इथे आपली दमछाक होते आणि वर हे कंप्लेंट करणार. आता ते पैसे देत आहेत म्हटलं तर वसूल करणार ना. हे बरं आहे. अगं सिटी पॉइंट पासून पिकअप होतं. अहो मग घ्या की, मी उतरते, जाते चालत. नाही नाही नको, मी तुला नाक्यापर्यंत सोडतो ना. अहो कशाला, कर्णिकांचं घर कुठे लांब आहे, इथे तर बिल्डिंग आहे त्यांची, उतरते मी. अगं अहो असू द्या, जाते मी चालत. हो कांची, पण क्लायंटशी आपल्याला सॉफ्टलीच बोलायला पाहिजे, कारण क्लायंट आहे त्यामुळे कंपनी आहे, आणि कंपनी आहे त्यामुळे आपल्याला सॅलरी मिळते. आय हेट ती सांग, या क्लायंट लोकांना स्वतःला काहीच माहित नसतं. हो बरोबर आहे, पण ते म्हणतात ना, क्लायंट इज ऑलवेज राईट. एनिवेज, आज आपण संडेच्या दिवशी असं कामाचं का बोलतोय? आज मस्त रिलॅक्स कर. येस, आम्ही वॉटर पार्कला जातोय. तुझा काय प्लॅन आहे? आमचे प्लॅन आमच्या मॅडम ठरवणार. मॅडम? कोण मॅडम? अगं मॅडम म्हणजे आमची कामवाली ग. ती वेळेवर आली ना की आमचे पुढचे प्लॅन ठरतात. हो बाई,
ह्या कामवाल्यांकडून काम करून घेणं म्हणजे हेही एक कामच आहे. बरं पगार तर सडकून घेतात आणि वर ऍटिट्यूड असा असतो की त्यांनीच आपल्याला कामावर ठेवलंय. हो ना, 2-4 भांडी जास्त झालीच तर बोलणार, आज बर्तन ज्यादा था मॅडम. अगं बघ ना, साधं सांगितलं की आज एक नाही, एकच्या ऐवजी 2 भाज्या बनवा की लगेच घड्याळाकडे लक्ष जातं. इथून तिथून सगळ्याजणी सेम ग. एकीला झाका, दुसरीला काढा. हो तर आता बघ ना, मी तिला बजावून सांगितलंय संडेच्या दिवशी 9 वाजता म्हणजे 9 वाजता यायचं. पण 9:15 झाले तरी अजून काही पत्ता नाहीये. आणि आता येईल आणि भरपूर कारण सांगेल मला. ए राजेश, जरा बघ रे कोण आहे. हा, एक मिनिट. अगं मीराताई आलेत. चला, आमच्या मॅडम आलेल्या आहेत. मज्जा आहे मज्जा. त्यामुळे कांची, तुला नंतर कॉल करते मी. ओके चल, बाय, टेक केअर. बाय. मीराताई, तुम्हाला किती वेळा सांगितलंय संडेला वेळेवर येत जा. आमचे प्लॅन्स असतात, आम्हाला बाहेर जायचं असतं. तुम्ही उशीर आलात की पुढचे आमचे सगळे प्लॅन्स लेट होत जातात. बरं, सगळी कामं तुमच्या भरोशावर सोडलेली असतात. तसंच सोडून गेलं आणि तुम्ही आलाच नाहीत तर सगळी कामं आल्यावर मला करावी लागतात. आणि तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगते, तुम्ही येणार नसाल तर फोन करत जा ना. तुमचा कधी फोन लागतो तर कधी रेंज नसते. मला सगळी कामं वेळच्या वेळी झालेली पाहिजेत. तुम्हाला उशीर होणार असेल तर 10 मिनिटं लवकर निघा ना. तुम्ही लवकर आला तर मी काय दार उघडणार नाहीये का? बहिणी, अहो चप्पल तुटली माझी आणि सकाळ सकाळ मोची नाही सापडला. पाय घासत यावं लागलं म्हणून उशीर झाला. मीराताई, बसून चिरा ना. पाय घासून चालल्याने पायाला रग लागली असेल ना. बसून चिरा. आणि हो, एकच भाजी करा हा. रात्रीचा काही स्वयंपाक नको. रात्री आम्ही जेवायला जाणार आहोत बाहेर. बरं मीराताई, काल आमच्याकडे पार्टी होती तर हे सगळं जेवण उरलंय. 3 स्टार मधलं जेवण आहे, तुम्ही घेऊन जा, तुम्हाला आवडेल. बरं मीराताई, आमच्या शेजारच्या त्या हर्षचा बर्थडे होता परवा. त्याच्या आईने केकचे 2 पीस दिलेत. स्पेशली बनवून घेतला होता केक. पायनॅपल फ्लेवरचा आहे आणि यशला पायनॅपल फ्लेवर अजिबातच आवडत नाही. मी तर केक पेस्ट्री काहीच खात नाही. कधीपासून फ्रीज मध्ये पडू नये केक. तुम्ही घेऊन जा ना, तुमच्या मुलाला आवडेल. हा, पार्थच्या आवडीचा केक आवडला? बरोबर. आवडतोय का केक? बर बाबा बर. बापरे, किती पटापट खातो आमचा पार्थ केक. संपत पण आला पहिला केक. आईला सांगतच नाहीये पार्थ केक आवडतो. नको, मग आता तरी सांग आवडला की नाही. छान होता. पण टीव्ही वर जो केक बघितला ना, तो एकदम सॉलिड असेल ना. तू काय नाही आणत तसा केक? बाळा, अरे तो केक ना खूप लांब मिळतो. आईला खूप लांब जावं लागेल. आणि मग आई गेली आणायला तर रात्री यायला उशीर होईल ना आईला. तुला एकट्याला राहायला लागेल. चालेल? नको मला तो केक. पण मी नाही राहणार एकटं घरी. मला भीती वाटते. ए सोन्या, आई तुला अजिबात एकटं नाही ठेवणार. बरं, तुला खेळायला जायचं की नाही? मित्र वाट बघत असतील. जा, पळ. हळू हळू पडशील. हळू. तो अंधाराला घाबरतो म्हणून तू. हो, मला काय आनंद होतोय का त्याला अशी कारण सांगायला. पण मग खरं काय ते सांगू त्याला? अगं पण तो म्हणतोय तर एकदा आणूया ना आपण. आणि आपलं काय ठरलंय? पार्थच्या बाबतीत काटकसर करायची नाही. ठरलंय ना आपलं? अहो, त्याच्या गरजांच्या बाबतीत काटकसर करेन का मी? पण केक ही गरज नाहीये ना आपली. हौस आहे ती.
मग जमेल तशी करू की पूर्ण. अगं म्हणजे जास्त नाही, थोडं आणूया. निदान अर्धा किलो. अर्धा किलो? हा. हो, काय करायचं एवढं? काय अख्या चाळीला वाटायचंय? अगं, चाळीला नाही, एकदा आणला तर तो 2-4 दिवस तरी खाईल ना. हा, बरोबर की नाही? काही काय तुमचं, नको नको. अगं, आणि अर्धा किलो म्हणताना तरी सहज 1000-1200 रुपये लागतील. काय करायचं एवढा? मी आपला एखादा पीस आणेन त्याच्यासाठी, राहू दे. ए, माझी ती कलिग आहे ना कांची, हा, ती वॉटर पार्कला गेलीये. तुझ्या ऑफिसची कलिग ना? हा. ए, पण यशला घेऊन जायचं. यशला? अगोदर आपल्या बॉसला विचारूया की त्याने यायचंय की नाही. यश, 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 आय एम कॉलिंग यू. काय मम्मा, थांब ना थोडा वेळ. यश, लेट्स गो टू वॉटर पार्क. आता बाहेर किती हॉट आहे मम्मा. प्लीज, जायचं असेल तर आपण मूवीला जाऊया. तुम्ही दोघं किती सेम टू सेम आहात रे. कुठे जायचं म्हणलं की रिझन्स तयार. वहिनी येते. हा, एक मिनिट. हा, ठीक आहे. कशाला? तुमची चप्पल तुटली ना, तुम्ही रिक्षेनीच जा. नाही, नको, राहू दे. हो, घ्या हो. आणि चप्पल दुरुस्त करून घ्या. हा, थँक्यू. आणि हो, तो केक घेतला ना? हो. तुमच्या मुलाला नक्की आवडेल. मला उद्या सांगा हा, त्याला टेस्ट कशी वाटली ते. मी वॉचमनला देऊन मग रिक्षा पकडते. ऍटिट्यूड बघितला हिचा. आहे कामवाली, पण बोलते कशी. अगं स्मिता, असतो एखाद्याचा असा स्वभाव. हे बघ, तिला जर नको असेल तर तू देतीस कशाला? म्हणजे यश बेटा, Yes. बेटा गोयच. येस. मी हिला अशा सगळ्या वस्तू देते, हिला चांगले टॉईज देते, हा माझाच फॉल्ट आहे. ही कधीतरी हिच्या मुलाला देऊ शकणार आहे हे सगळं. 800 पर केजी आहे त्याची किंमत. परवडणार आहे हिला? मला जरा वाटलं की हिच्या मुलाला चांगलं खायला मिळावं, तर तू उलट मलाच ब्लेम कर. हे बघ स्मिता, मी काय तुला ब्लेम करत नाही. हे बघ, मला फक्त एवढंच तुला सांगायचंय की जर तिला तुझ्या हेल्प करण्याची किंमत नसेल तर तू हेल्प करतेस कशाला? हे बघ, घरात जर काही राहिलं तर त्याला फेकून दे ना. फेकून देऊ? त्यापेक्षा एखादा भिकाराला देते, तो घेईल आनंदाने. दॅट्स अ गुड आयडिया. स्मिता, मला एक जरा सांग, आपल्याला आजचा संडे मोलकर्णीच्या ऍटिट्यूड वरून वाया घालवायचा आहे का? ओके, यश म्हणतोय तर मग आपण जाऊया ना मूवीला. जाऊया ना. हॅलो. हॅलो मीरा. बोला. अगं, आज माझ्या 15 राईड्स झाल्या, 15. आणि या आठवड्यात 11 राईड्स वर इन्सेंटिव्ह होतं. त्यामुळे ना 3000 रुपये एक्स्ट्रा मिळाले. आणि माझ्या अकाउंटला सुद्धा आलेत ते पैसे. काय सांगताय काय? हो. काय मस्त बातमी दिलीत अगदी. हो ना. बरं, मी काय म्हणतो मीरा, हा. हे 3000 रुपये जे एक्स्ट्रा मिळाले त्या पैशात घरासाठी काय आणू सांग ना. हा, ऐका,
ते फेमस दुकान आहे ना केकचं, तिकडनं येताना केकचे 2 पीस आणा. 60-70 रुपयाला पडेल 1 पीस कदाचित, पण तुम्ही आणा, पार्थला आवडेल. बरं बरं आणतो. हा हा. आणि हॅलो हॅलो ऐका, अहो काय जमलं ना तर तो पायनॅपल फ्लेवर आणा, मस्त फ्रेश असा. पायनॅपल फ्लेवर? हा. अगं पण पार्थला. अहो तुम्ही पायनॅपल फ्लेवरच आणा. बरं बरं तू म्हणतेस ना, घेऊन येतो मी लगेच. ठेवते. ओके बाय. काय मूवी होती यार. येस. फुल ऑन. ए बाय द वे, ते क्वीनचं कॅरेक्टर एकदम मम्मा सारखं होतं ना. एक्झॅक्टली. हॅलो, तुम्ही दोघं तर माझ्यावर घसरणार का? कोणाचा फोन? मिस्टर राजे. हा, मम्माचा बॉस. म्हणजे आता अर्धा तास धमाल आहे. गुड नाईट डॅड. मी तर चाललो झोपायला. हॅलो सर. हो हो येस येस. हो हो माझ्या लक्षात आहे ना. उद्या सकाळी आले ना की पहिल्यांदा तेच काम करणार आहे मी. नो नो आय वोंट बी लेट. 10 पर्यंत पोच. 9:30. सर इनफॅक्ट मी लेट नाईट प्रेफर करते. ओके या सर या. ओके बाय. गुड नाईट. तर ही काय वेळ आहे का कॉल करायची? आम्हाला आमचं काही पर्सनल लाईफ आहे की नाही? सॅलरी घेतो म्हणजे चोख काम करतो ना आम्ही. तरी मी यांना जॉब घेताना सांगितलं होतं मी अर्ली मॉर्निंग येणार नाही. तेव्हा काय नो इश्यूज. आणि आता हे असं. यांना काय वाटतं पैसे देतात म्हणजे विकत घेतात आम्हाला. कॉफी? म्हणजे तुला हवी आहे? नाही 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 मी बनवतो. आय एम ऑल वेल. मी बनवते. आयुष्य हा. छान आहे ना. पार्थ, अरे काय हे? आई भरवते तरी तोंडाला लागलंच पाहिजे का? आवडला ना? धर. अरे शी, काय बाळ आहे? खाली पडलेलं खातोयस? आई तूच म्हणतेस ना की जेवण वायाने घालवायचं, नाहीतर पप्पा रागवतो. म्हणून मी. बरोबर, जा हात तोंड धू आणि शुभंकरोती म्हणाले जा, नंतर खा केक. मीरा, मीरा तू पार्थला तर केक भरवत होतीस ना, तेव्हा असं वाटत होतं की सोडून तूच केक खातेस. मूल पोटात असतं ना तेव्हा आई खाते ते आपोआप मुलाला पोचतं, आणि मूल जन्माला आल्यानंतर मूल खातं ते आपोआप आईला पोचतं. मुलाचं पोट भरलं तरच आईचं पोट भरतं. आणि आपल्याला ज्या गोष्टी लहानपणी मिळाल्या नाहीत त्या आपल्या कमाईनं आपल्या मुलांना देताना किती आनंद वाटतो ना. बरोबर बोलतेस तू. पण काय हा? आपल्या पार्थला चॉकलेट फ्लेवर केक आवडतो ना, मग त्याच्या आवडीचा फ्लेवर आणायला न सांगता मला तू हा वेगळा फ्लेवर आणायला का सांगितलंस? अहो केक मध्ये ना खूप फ्लेवर्स असतात, आणि खाऊन बघितल्याशिवाय कसं कळलं ना त्यातला कुठला चांगला आहे तो. आणि आपल्या पार्थने सगळे फ्लेवर्स चाखून बघावे अशी इच्छा आहे माझी, म्हणून सांगितलं मी तुम्हाला. चल, आवरलं का पार्थ? बरं वाटत नाही का तुला? हो नाही, बरं वाटतंय.
बघ तू माझ्यापासून काही लपवू नकोस. काय होतेस ते सांग. तब्येत बरी नाही का तुझी? अहो काही फार झालेलं नाहीये, जरा डोकं जड झालंय आणि थकवा आलाय थोडा. अगं पण डबा का बनवलास तू? काय गरज होती का? एक दिवस बाहेर खाल्लं असतं तर काय बिघडलं असतं? अहो इतकं काहीच झालं नाहीये. पण पण काय नाही. एक काम कर, हा. हे घे पैसे घे. अहो डॉक्टर 11ला येतील, त्यांच्याकडे जा, औषध घे. आणि हो, आज कामाला जायची काही गरज नाही. अहो मी अशी अचानक रजा घेतली ना तर तिकडे कर्णिकांकडे गोंधळ उडेल. काही गोंधळ उडत नाही. एक दिवस करतील ऍडजस्ट. अहो पण काय गरज आहे एवढी? उगाच विषय वाढवू नकोस. जे सांगितले ते कर. आराम कर, जाऊ नकोस कुठे. अहो मी सुट्टी घेतली, आराम केला ना तर म्हणजे एक नाही 2-2 लेकरांचे हाल होतील. 2? अहो यश, ह्याचं कसं होईल? शाळेतनं आला ना की लगेच भूक भूक करतो, कपडे बूट असेच भिरकावून देतो. ते सगळं कोण आवरणार? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाळेतनं आल्यावर दिवसभराच्या गोष्टी सांगायच्या असतात, त्या कोण ऐकणार? म्हणून तू स्वतःची तब्येत बिघडवून घेणार आहेस का? हो इतकी काही बिघडली नाही माझी तब्येत. काही पार अगदी अंथरुणाला नाही खिळली अशी रजा घ्यायला अचानक. आता तसंच काही कारण असतं तर ठीक आहे, नाही तर मग दुसऱ्याची गैरसोय कशाला करा. हे घ्या. तू मनावर घेतलंस ना की झालं. तू कोणाचं ऐकणार आहेस? बरं, संध्याकाळी मला घरात औषध दिसलं पाहिजे. तू जाणारच आहेस ना? मग रिक्षाने जा. बरं बरं. येतो मी. तर एक सीन. एक मिनिट. काय चाललंय तुझं? असं मध्येच बसलीस तू? तुला काही तयार नाही व्हायचंय का? व्हायचंय रे बाबा. मग पण मीराला पगार द्यायची वेळ आली ना. एक दिवस जरी उशीर झाला ना तरी मॅडमचं तोंड वेंगाटतं. त्यासाठी सकाळी सकाळी कॅलेंडर मध्ये डोकं घालून आणि रस्ता अडून बसायची काय गरज आहे का? राजेश, पगार द्यायच्या आधी कधी सुट्ट्या झाल्या ते बघायला नको? सुट्ट्या? मला नाही वाटत त्यांनी काही सुट्ट्या घेतल्यात. झाल्यात ना. हे बघ, 2 तर इथेच दिसताय. तिसरी कुठे झाली ते मला जरा चेक करायचंय. बीता, इट्स जस्ट 1 डे. आणि इतकी एनर्जी वेस्ट करण्यासारखा एवढा मोठा इश्यू आहे का? आणि त्यांच्या एका दिवसाच्या पगाराने आपण काय भला मोठा बंगला घेणार आहोत का? राजेश, प्रश्न पैशाचा नाही, प्रिन्सिपल्सचा आहे. आपण या कामवाल्यांना कॅज्युअली घेतो ना म्हणून ते डोक्यावर बसतात. आता बघ, ह्या महिन्यामध्ये 3 दिवस सुट्ट्या झाल्या. मी तुला लिहून देते, पुढच्या महिन्यामध्ये 4 दिवस सुट्ट्या होणार. एनिवे, इट्स युअर कॉल. सर, मला उशीर होतोय. बाय द वे, तुम्हाला आज नेहमीपेक्षा जर जास्तच लवकर पोहोचायचं होतं ना? अरे हो, पण हेही काम करायचं होतंच ना. चल, निघतो मी. चलो, बाय. या, बाय. रिक्षा करायची तर मिळायला तरी हवी, आणि नाही म्हटलं तरी 20-25 रुपये खर्च होणार. काय करू? यांनी पैसे दिलेत, पण यांचे काय आणि माझे काय? पैसे घरातूनच जाणार. हा, आणि रिक्षा शोधण्यात पोचायला उशीर होईल तो वेगळाच. यश वाट पाहत असेल माझी. जाऊ दे, तसंच वाटलं तर परत येताना करेन रिक्षा. राईट राईट, आपलं बोलणं झालं होतं. कधीपासून मी वाट बघतोय. नो वेज, नाही अजून नाही कन्सिडर करता येणार. हे बघा, आमचं सगळं काम पीसी वरती चालतं. तुमचा टेक्निशियन आज नाही आला तर आम्हाला नेक्स्ट टाइम एएमसी देताना विचार करावा लागेल.
या प्लीज 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 या. संध्या, आजच्या प्रेझेंटेशनची हार्ड कॉपी पाठव ना. हा. यश अरे हळू हळू. हो हो हो. काय रे बाळा, चला उठ आधी, फ्रेश हो मस्त पैकी. यश लगेच टीव्ही, थोडा घामाने भिजलाय, चल उठ आधी, पटकन फ्रेश हो. हं? यार मीरा आंटी, कार्टून बघू दे ना. नाही ना, चला उठा आधी, पटकन मस्त फ्रेश व्हा, मग आपण कार्टून बघूया. चल लवकर, चल चल चल. ठेव रिमोट, चल पटकन. चला 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 लवकर, होमवर्क पण करायचं आपल्याला. चला. आणि आता होमवर्क पूर्ण करायचा. आज नो होमवर्क. नाही? अच्छा. पण कसं आहे ना, एका मुलानं जर पटकन होमवर्क पूर्ण केला ना, तर मग टीव्ही बघताना अजिबात टेन्शन नाही येणार. काय आजकालचे स्कूलवाले किती होमवर्क देतात, केवढा कंटाळा येतो. हो ना, तुला पटतं ना. हो, मला पटतं सगळं. पण कसं आहे ना, आपल्याला स्कूलला तर जावंच लागणार ना, हो की नाही? आणि मम्मा घरी आल्यावर लगेच विचारणार, यश होमवर्क झाला का? होमवर्क झाला असेल तर यश कसं रुबाबात उत्तर देईल, यस मम्मा झाला माझा होमवर्क, चला पटकन. ओके, करतो. शाबास, चला पटकन करा. बरं यश, मम्माने काही निरोप दिलाय माझ्यासाठी? नाही. नाही? अरे मीरा आंटीसाठी पैसे ठेवलेत वगैरे काही म्हणाली? हा हा, म्हणाली की मीरा आंटीचा पैसे ठेवलेत एका ड्रॉवर मध्ये. हा, ते बघ त्या ड्रॉवर मध्ये. बर, तू कर होमवर्क. पैसे कमी आहेत. नाही, वहिनींकडून काहीतरी गडबड झाली आहे हिशोबात. काय करू? उद्या भेटल्यावर विचारू की आत्ता फोन करू? आत्ता विचारलेलंच बरं. मीरा ते का कॉल करतायत सतत? हा वहिनी. हा मीराताई, तुम्ही दुपारी फोन केला होतात का? हो. काय काम होतं? अहो तुम्ही आत्ताच आला असाल ना, उद्या बोललं तरी चालेल. नाही, बोला ना, काय झालं? अहो ते पगारात काहीतरी गडबड झालीये. 1 दिवसाचा पगार कमी आलाय. आला नाही, दिलाय. म्हणजे? मी तुम्हाला 1 दिवसाचा पगार कमी दिलाय. आलं लक्षात? अहो पण का वहिनी? का म्हणजे
तुम्ही न सांगता एक दिवस सुट्टी घेतली होती, त्याचा पगार कापला मी 3ऱ्या आठवड्यामध्ये गुरुवारी. आठवते? अहो वहिनी, मी न कळवता आले नाही, माफी मागते तुमची. पण अडचणच तशी होते म्हणून आले नाही. पण याआधी कधी असं वागले का मी? वहिनी अहो, इतरांपेक्षा माझ्या सुट्ट्या पण कमी असतात, पण लगेच एक दिवसाचा पगार कापायचा म्हणजे. मीराताई, तुमचा एक दिवसाचा पगार कापल्याने मी काय लगेच श्रीमंत होत नाहीये. माझ्यासाठी हा पैशाचा प्रश्न नाहीये. हो, पण माझ्यासाठी तर आहे. एका दिवसाच्या पगारात माझ्याकडे 2 दिवसाच्या भाजीपाल्याचा खर्च निघतो हो, वहिनी. मग न सांगता सुट्टी नका घेऊ. अहो, पण वहिनी तुम्ही याआधी असं कधीच वागला नाही तो. मग याच वेळी काय? मीराताई, मी तुम्हाला आधीच वॉर्न केलं होतं. आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात कधी ना कधी करावीच लागते. वहिनी अहो, प्लीज असं वागू नका. पुन्हा असं नाही करणार मी. अहो, महिन्याच्या 4 सुट्ट्याही होत नाही तो माझ्या. तुम्हाला तो ऑफिस मधनं त्या सुद्धा मिळतात. हे बघा, तुम्ही काम करता आमच्याकडे, उपकार नाही करत. अहो, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना, सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या होत्या मी तुम्हाला. तुम्ही न सांगता सुट्टी घेतली की मी पैसे कापणार. तरी मागच्या महिन्यात मी कापले नव्हते, ते या महिन्यात कापलेत. तुम्हाला शिस्त लावायची असेल ना तर मला असंच वागावं लागणार. तुम्हाला जमणार असेल तर ठीक, नसेल जमणार तर आत्ताच सांगा, मी बघते काय करायचं ते. आई, आई, कुठे आहेस तू? मला खूप भूक लागली. आई, पार्थ, अरे किती घाम आलाय तुला. जा आधी तोंडात पाय तू स्वच्छ. मग मी तुला देते हा जेवायला. माहितीये का, आज मी तुझ्या आवडीची पावभाजी केलीये. ये पावभाजी. काय चाललंय? इतका वेळ झाला तरी भाजी का शिजत नाहीये? काय आई, हा? हे बघ, काय रे? एकदम फ्रेश. घ्या. व्यवस्थित नीट नीट पूस हात. शाबाश, छान मस्त बाळते. या बसा इकडे. शाबाश. आई, मला भूक लागली. दे ना, दे ना, दे. आज आवडीची पावभाजी म्हणून जरा जास्तच भूक लागलीये माहिती मला. अरे, आलास तू? अगं काय झालं, तू एवढं लवकर झोपलीस? बरं नाही वाटत तुला? अरे नाही, आय एम जस्ट टू टायर्ड. आजचा दिवस इतका हेक्टिक होता ना. मीटिंग्स, बॉसची कटकट, कलिगच्या तक्रारी, डोकं ना असं भणभणायला लागलं. यु नो व्हॉट, कधी कधी असं वाटतं की आपण सतत कशाच्या ना कशाच्या तरी मागे धावतोय, पण हाती काहीच सापडत नाहीये. व्हॉट? हे नक्कीच कामाचं प्रेशर आहे का अजून काही? व्हॉट इज इट? तुझा चेहरा बघ, कामाने दमणारी नाहीयेस तू. काय झालं? नाही, आय एम जस्ट टायर्ड. असं झालंय की कधी एकदा जेवते आणि झोपते. मम्मा, मम्मा, मला होमवर्क मध्ये ना मॅथ्स मध्ये छोटीशी डिफिकल्टी आहे, ती तू सॉल्व करून दे ना प्लीज. नो मम्मा, नो. डॅडला नको सांगूस प्लीज. ते स्वतः कन्फ्युज होतात, वरून मलाही कन्फ्युज करतात. बर जा, बुक्स घेऊन ये. ओके. मीरा, आज ना गंमतच झाली. माझ्या एका कस्टमरने ना त्याच्या बायकोला फोन करून पावभाजी बनवायला सांगितलं. त्याचे बोलणं ऐकून ना माझ्या तोंडाला पाणी सुटलं. म्हटलं ह्याला सोडलं ना की लगेच तुला फोन करणार आणि पावभाजी बनवायला सांगणार. पण त्याला सोडायच्या आधी ना एक पिकअप आलं. मग त्याच्यानंतर 4 राईस
आईला फोन करायचं. तुमच्याच किती राईड झाल्या? 11. मीरा, तू ह्या आधी असा प्रश्न कधी केला नाहीस, मग आज अचानक असं का? नाही हो, काही नाही, असंच. काय नाही तसं? नक्कीच काय झालं? तुझ्या मनात काय विचार काय झालाय? काय झालं ते सांग ना. नाही म्हणजे तू जर नाही मला सांगितलं तर मला कसं कळलं? कर्णिकांचा पगार आलाच. 1 दिवसाचा पगार कापलाय, न सांगता सुट्टी घेतली म्हणून. सुट्टी? आणि तू? तुला बरं नसलं ना तरी तू कामावर जातेस. हो, शेजारचे आजोबा वारले ना त्या दिवशी. पण मुद्दा ना पगार कापला हा नाहीच आहे. मग त्यांना विश्वासच नाही हो माझ्यावर. स्मिता वहिनींना वाटतं की त्यांनी मला सूट दिली ना की मी त्याचा गैरफायदाच घेत राहील. त्यांना किती काही खरं सांगितलं ना ते विश्वासच ठेवत नाही हो. समोरच्या व्यक्तीच्या फक्त चुका शोधत राहतात. आणि असंच जर असेल तर मी नोकरी सोडली तर? मीरा, तुला त्रास होत असेल तर नको करूस नोकरी. पण तुला आपली परिस्थिती माहिती आहे. गाडीचे हप्ते, मेंटेनन्स, पार्थच्या शाळेची फी, हे सगळं माझ्या एकट्याच्या कमाईवर. अहो तुम्ही नका काळजी करू, मला 2 दिवसात दुसरं काम मिळेल. अरे एवढी काय वाईट परिस्थिती नाही आपली. 2-4 दिवस लागले ना तरी चालेल. पण तुला त्रास होता कामा नये. मीरा, हे घे. हो. घे. खा. काय रे? बघा उघडून. पाव, पास्ता. मीरा आंटीने बनवलाय. मीराने? अमेझिंग झालं ना, म्हणून तर तुम्हाला टेस्ट करायला ठेवलं. तिला काही नवीन वेगळं करायला सांगितलं ना तर ती नक्की ट्राय करते. लेट मी टेस्ट. मस्त झालंय ग. मग मला माहिती नव्हतं मीराला चांगले डिशेस येतात बनवता. पण आपल्या घरी पास्ताचे इन्ग्रेडियंट्स नव्हते. ते मीरा आंटीने ना ग्रोसरी शॉप मधून मागवलंय. मम्मा, आधी पास्ता टेस्ट कर, मग जेवण कर. येस, यु नो वॉट, मलाही असंच वाटतं की मीराला ना एव्हरी संडेला ना वेगवेगळे आयटम्स बनवायला सांगायचे. व्हॉट थिंक? मी उद्याच मीरा आंटीला काहीतरी नवीन आयटम करायला सांगणार आहे. पिझ्झा? ते रात्रीपर्यंत टिकणार नाही. त्याच्यापेक्षा पनीर विथ बेसिल सॉस. डॅड, ते स्टार्टर्स मध्ये येतं. ओके. मोमोज? मग ते जेवणात असतं का? ओके, इनफ. खाण्याच्या पदार्थांवरून चर्चा पुरे झाली. कदाचित उद्यापासून मीरा कामावर येणार नाही.